जुन्नर जवळ माळीण गावात डोंगर कडा कोसळलेला आहे, त्यामुळे संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गेल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची देखील भीती आणि घोडेगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे शोध कार्य सुरू आहे। गेल्या 2-3 दिवसांपासून संततधार सुरू असल्यामुळे एकूणच आपण बघतोय की डोंगर कडा कोसळलेला आहे आणि हा डोंगर कडा एवढा मोठा होता की यामध्ये काही जण अडकल्याची देखील भीती व्यक्त करण्यात येते आहे। सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे मदत कार्यामध्ये अडथळा येतोय। आपले प्रतिनिधी साईदीप ढोबळे आपल्या बरोबर आहे। साईदीप, आपण बघतोय डोंगर कोसळल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत, मात्र अनेक जण अडकल्याची आणि गाडले गेल्याची देखील भीती व्यक्त होते। आपण स्वतः तिथे पोहोचलायत घटनास्थळी, एकूण काय परिस्थिती आहे आपल्या प्रेक्षकांना सविस्तर सांगा। मृदुला, आंबेगाव तालुक्यातील ही घटना आहे। आंबेगाव तालुक्यातील जे डिंबा धरण आहे त्या डिंबा धरणाच्या बॅक वॉटरला हे माळीण हे गाव आहे। त्या माळीण या गावाच्या कडेला एक मोठा असा डोंगर होता। त्या डोंगराचा कडा रात्री पहाटे सुमाराच्या 3च्या सुमारास येथील जे गाव आहे या गावावरती कोसळला। 80 ते 100 घरांचं येथील हे गाव आहे। पूर्णतः गाव हे आता या ढिगाऱ्याखाली गाडलेलं गेलेलं आहे। 20 ते 25 मृतदेह आतापर्यंत सापडल्याची शक्यता स्थानिक नागरिकांच्या मदतीने समजते। बापरे, म्हणजे आपण बघू शकतो की रात्रीतली घटना आहे आणि आता हे लक्षात आलं आहे। मदत कार्यामध्ये आता काही अडथळा येतोय का? आपल्याला माहिती आहे की डोंगर कोसळलेला आहे आणि त्यातच एवढा मोठा पाऊस, आणि कशा तऱ्हेने मदत कार्य मिळतंय? आता स्थानिक जे घोडेगाव पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे जेसीबी वगैरे खासगी यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली आहे। शासकीय रेस्क्यू टीमची कुठलीही प्रकारची टीम अद्याप तिथं पोहोचली नाही। मोठ्या प्रमाणात पाऊस देखील या ठिकाणी चालू आहे, मोठ्या प्रमाणात धुकं आहे, त्यामुळे शोध कार्यामध्ये देखील मोठा अडथळा निर्माण होत आहे। मृदुला, निश्चितच साईदीप, आपण जसं म्हटलं की या डोंगर कडा हा जो कोसळलाय, आपण समजू शकतो अतिशय मोठा असा हा डोंगर कडा असेल। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकता। झी 24 तास कडून ही एक्सक्लुझिव्ह दृश्य खास आपल्यासाठी आपण बघतोय। माळी गावामध्ये डोंगराचा कडा पडलेला आहे आणि या डोंगराच्या खाली, डोंगराच्या पायथ्याशी 100 घरांचं एक गाव होतं। हे गाव पूर्ण या डोंगर कड्यामध्ये गाडलं गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। साईदीप, आपण जसं म्हटलं काही लोक मृत्युमुखी देखील पडले गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते, त्याविषयी माहिती द्या। आता सध्या तरी 5 मृतदेह बाहेर पडलेत, पण कुठल्याही प्रकारचं गावातील कुठल्याही प्रकारचा व्यक्ती हा बाहेर दिसत नाही। त्यामुळे पूर्ण हे गाव या कड्याखाली गाडलेलं गेलेलं आहे। आजूबाजूची जी गाव आहे त्या गावातील ग्रामस्थ त्या ठिकाणी आलेत। ती गावातील ग्रामस्थ सांगतात की या गावातील एकही माणूस आता आजूबाजूच्या परिसरात दिसत नाही, त्यामुळे पूर्ण झी 24 तास खाली गाडले गेल्याची शक्यता आहे। निश्चित साईदीप, तुम्ही आमच्या बरोबर राहा। ही दृश्य आपण बघू शकतो जुन्नर तालुक्यातल्या माळी गावची। डोंगर कडा कोसळलेला आहे आणि साईदीप यांनी सांगितल्याप्रमाणे या गावात जे 100 ते 150 लोक राहत होते त्यातला एकही व्यक्ती आजूबाजूला दिसत नाहीये। त्यामुळे अतिशय भीती अशी व्यक्त करण्यात येते की कदाचित संपूर्ण हा जो डोंगर कडा आहे या गावावरती कोसळलेला आहे आणि कदाचित यामध्ये हे सर्व लोक गाडले गेल्याची देखील शक्यता आहे। काही मृतदेह देखील हाती आले आहेत। जाऊयात आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या बरोबर आहे। अरुण, अतिशय भयानक अशी ही बातमी गेल्या आपल्याला माहिती आहे 2-3 दिवस पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्येच हा डोंगर कडा कोसळला, संपूर्ण गाव गाडलं गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। काय अधिक माहिती आपल्या जवळ? अरुण मेहत्रे यांच्याशी संपर्क आपण साधायचा प्रयत्न करतो आहोत। आपल्याला माहिती आहे की सध्या पाऊस आहे, पावसामुळे नेटवर्कचे देखील अनेक प्रॉब्लेम्स येत आहेत। आमचे दोन्ही प्रतिनिधी असतातच या ठिकाणी जाऊन तिथली इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे। पुन्हा जाऊया, आपले प्रतिनिधी साईदीप ढोबळे आपल्या बरोबर आहे। साईदीप, आपण पाहत होतो की ज्या तऱ्हेने हा डोंगर कडा असावा, अतिशय कदाचित म्हणजे अशा प्रकारच्या घटना या आधीही कदाचित घडल्या असू शकतात, कारण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात हा जो डोंगर कडा कोसळलेला आहे त्यामागची काय कारणं असावी, जरा अधिक माहिती द्या। सध्या तरी हा डोंगर कडा इतका मोठा आहे, खूप उंच होता। रात्रीच्या वेळी हा डोंगर कडा कोसळलेला आहे। खूप धुकं असल्यामुळे लोकांना, जे स्थानिक जे नागरिक आहेत त्यांना देखील सांगता येत नाही की हा कडा कसा कोसळला। आपण पाहिलं मागच्या पावसाळ्याच्या माळशेत घाटात एसटी गेली होती, त्याच्यापेक्षा हा मोठा अपघात हा आंबेगाव तालुक्यामध्ये घडलेला आहे। अगदी खरं, अतिशय मोठा असा हा अपघात म्हणता येईल। साईदीप, तुम्ही आमच्या बरोबर आहात। अरुण मेहत्रे आपल्या बरोबर आहे। अरुण, आपण बघू शकतो प्रचंड धुकं, त्यामध्ये असलेला पाऊस आणि अर्थातच रात्रीच्या सुमारास सुन्न अशा या वातावरणामध्ये गावातले लोक झोपली होती आणि त्याच वेळी हा कडा जो आहे डोंगरचा तो कोसळला आणि त्यामध्ये आपण बघतोय की संपूर्ण गाव जे आहे ते गाडलं गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। काय अधिक माहिती आपल्या जवळ?
मृदुला, आपल्याला माहिती आहे की आंबेगाव तालुका पुणे जिल्ह्यातला सर्वाधिक पावसाचा भाग मानला जातो आणि त्या ठिकाणी धोधो पाऊस कोसळत असताना आणि ज्यावेळी धुकं प्रचंड दाटलं होतं अशा वेळी अगदी पहाटेच्या वेळी म्हणजे लोक सगळे झोपले होते त्यावेळी ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे आणि ह्याच्यामध्ये आता जी माहिती मिळते 50 ते 60 लोक अजून म्हणजे गाडले गेलेत, अडकले गेल्याची माहिती मिळते। एक छोटीशी वाडी आहे, संपूर्ण आदिवासी म्हणता येईल अशा पद्धतीची ही वाडी आहे आणि स्वाभाविकपणे डोंगर कपाऱ्यामध्ये राहणारे हे लोक आहेत आणि त्यांच्यावरती हे संकट कोसळलं। डिंबे धरणाच्या आतल्या बाजूला हा सगळा भाग आहे आणि त्यानंतर म्हणजे आज सकाळी खरं तर ही घटना सर्वत्र कळली आणि पुढे सगळ्या यंत्रणा हलायला सुरुवात झाली। पुण्यातून देखील पोलीस आणि संबंधित ज्या बचाव कार्य करणाऱ्या यंत्रणा आहेत त्या तिकडे रवाना झालेल्या आहेत। एनडीआरएफची टीम तिकडे रवाना झाली आहे, वैद्यकीय पथक रवाना झालेलं आहे। याशिवाय पीडब्ल्यूडीचे कर्मचारी देखील आपल्या यंत्रसामग्रीनिशी त्या ठिकाणी रवाना झाले आहे। भीमाशंकर कारखान्याचे लोकही त्या ठिकाणी मदत कार्यासाठी तिकडे पोहोचलेले आहेत। दरम्यानच्या काळामध्ये दिलीप वळसे पाटील जे आहेत तिथले स्थानिक आमदार ते देखील त्या मार्गावरती आहेत आणि स्वतः या सगळ्या गोष्टीकडे मदत कार्यामध्ये आणि बचाव कार्यामध्ये लक्ष देत असल्याची माहिती त्यांनी दिली। निश्चितच दिलीप वळसे पाटील तिथे कदाचित पोहोचलेले आहेत घटनास्थळी आणि अर्थातच मदतीचा ओघ यानंतर वाढेल। मात्र ज्या तऱ्हेने आपण बघतो आहे अरुण, प्रचंड पाऊस सुरू आहे आणि त्यामध्ये अत्यंत चिखल झाला असेल, मदत कार्यामध्ये प्रचंड अडथळे येत असतील, काय सांगाल? नक्कीच म्हणजे ज्या पद्धतीनं हा सगळा मोठा अपघात झालेला आहे, एकतर अनपेक्षित ही सगळी घटना आहे। एका डोंगराचा मोठा कडा म्हणजे तो पूर्ण कोसळला आणि तो संपूर्ण गावावरती म्हणजे छोटीशी जसं आपण म्हटलं की वाडी आहे त्या वाडीवरती हा कोसळलेला आहे आणि त्या ठिकाणी स्वाभाविकपणे पाऊस सुरू असणार आहे आणि या सगळ्या कार्यामध्ये मदत कार्य, कारण चिखल त्या ठिकाणी पूर्ण दाटलेला असेल आणि चिखलाखालील हे लोक जर अडकलेले असतील तर निश्चित खूप यातनादायी आणि अवघड असं हे काम आहे आणि ते काम आता करण्यासाठी वेगवेगळी पथकं रवाना झाल्याची माहिती मिळते। अगदी खरं, आपण यातनादायी हा अतिशय तंतोतंत असा शब्द या क्षणी वापरला। आपल्याला माहिती आहे की पहाटेची ही वेळ असावी अरुण आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस, पहाटेचं धुकं आणि त्यामध्ये हा डोंगर कडा कोसळला। निवांत झोपलेल्या या गावकऱ्यांच्या ध्यानीमनी देखील नसेल की हा प्रचंड असा जो डोंगराचा कडा आहे हा आपल्यावरती कोसळतो आणि आज हा एक काळाचा मोठा आघात आहे, डोंगराचा हा एक मोठा आघात आहे। आज आपण साईदीप यांच्याशी बोलत होतो की साईदीप यांनी म्हटलं की हे जे 100-150 50-60 घरांचं गाव होतं, 100-150 लोक या वस्तीत। स्वतः दिलीप वळसे पाटील आपल्या बरोबर आहेत। दिलीपजी, अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे, आपण तिथे पोहोचलेले आहेत, काय परिस्थिती आहे, कशा तऱ्हेने घडली ही घटना आणि मदत कार्य कसं सुरू आहे? ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। मला सकाळीच बातमी मुंबईमध्ये कळाली, मी अजूनपर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकलो नाही, परंतु संपूर्ण माझा संपर्क तिथल्या सर्व यंत्रणांशी आहे। सकाळीच मला बातमी कळाल्याबरोबर त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख आणि सर्व शासकीय यंत्रणा, वैद्यकीय यंत्रणा सगळ्यांना त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेलं आहे। आमचे कार्यकर्ते आणि काही खाजगी डॉक्टर्स पण तिकडे रवाना करण्यात आलेले आहेत। सगळ्या त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या कड्याचा मलबा खाली आलेला असल्यामुळे किमान 50 ते 100 लोक त्याच्या खाली अडकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे त्यांची सगळ्यांची सुटका करणं, त्याच्यासाठी आवश्यक असणारी जी काही मशिनरी आहे ती मशिनरी त्या ठिकाणी रवाना करणं आणि त्याच्यातून या लोकांना बाहेर काढणं हे आमचं पहिलं प्राधान्य त्याच्यामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या परिसरातले सर्व नागरिक, सर्व अधिकारी सर्व कामाला लागलेले आहेत आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत। निश्चितच दिलीपजी, तुमचे प्रयत्न सुरू आहे आणि अर्थात आपण म्हणताय की कदाचित पोहोचण्यामध्ये अतिशय कठीण तिथून ती वातावरण आहे, परिस्थिती आहे, अधिकाधिक मदत मिळावी यासाठी अजून काय प्रयत्न चालले आहेत आपले? याच्यासाठी आता मी म्हणजे एनडीआरएफ जी मिलिटरीची जी संघटना आहे त्यांची सुद्धा आपण त्याच्यामध्ये मदत मागितलेली आहे। त्यांचे सुद्धा टीम्स तळेगाववरून रवाना करून दिलेले आहेत, कारण शेवटी अशा प्रसंगामध्ये मिलिटरीचे लोक जास्त कुशलतेने काम करू शकतात। त्यामुळे जिथं म्हणजे पहिलं म्हणजे त्यांना बाहेर काढणं, दुसरं म्हणजे वैद्यकीय मदत देणं आणि त्याच्यामधून जे सहाय्य करता येईल ते सहाय्य करणं, अशा 2-3 फ्रंटवर सगळ्या यंत्रणा काम करतायत। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने देखील आपले सगळे कामगार आणि यंत्रणा तिकडे पाठवलेली आहे। अगदी दिलीपजी, एक विचारावंसं वाटतं की अर्थातच 50-60 घरांचं हे गाव होतं, संपूर्ण कदाचित गावच्या गाव गाडलं गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते। आपल्याजवळ संपूर्ण या अपघाताविषयी काय अधिकृत माहिती येते? काही जणांचे मृतदेह आढळले का? काही जण गाडले गेल्याची भीती आहे?
नाही, तिथं काही कम्युनिकेशन नाही आहे, त्यामुळे तिथून म्हणजे मोबाईलचं रेंज नसल्यामुळे हा हा काही लोक तिथून दुसऱ्या काही अंतरावर येऊन मला फोन करतायत तिथून. बर त्याच्यामुळे नक्की आता मृतांचा आकडा किती आहे तो मला नक्की अजून माहित नाही, कारण मी अजून प्रवासातच आहे. मी तिथं पोहोचायचा प्रयत्न करतो. निश्चितच दिलीपजी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. दिलीप वळसे पाटील आपल्या बरोबर होते, आमदार, आणि त्यांचं म्हणणं आहे की काही वेळातच ते त्या घटनास्थळी पोहोचणार आहे. जास्तीत जास्त मदत कार्य पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल. आपल्याला माहिती आहे की तिथे संवाद देखील साधता येत नाही, कम्युनिकेशन होत नाहीये, आणि त्यामुळे अधिकृत जी माहिती आहे, आपले रिपोर्टर देखील तिथे पोहोचतात, अधिकृत माहिती काही वेळातच आपल्याकडे येईल. मात्र तुर्तास तरी ही अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे. ज्या तऱ्हेनं आपण बघतोय गेल्या 3 दिवसांपासून संततधार सुरू आहे. हा मोठा डोंगर होता, डोंगर कडा मोठा होता, कदाचित तिथली माती ठिसूळ अशी झाली असेल, आणि पहाटेच्या सुमारास जेव्हा संपूर्ण गाव झोपलेलं होतं, निद्रावस्थेत होतं, ध्यानी मनी नसताना अर्थातच हा एवढा मोठा पाऊस आणि हा कडा जो आहे डोंगराचा, हा त्यांच्यावरती कोसळलेला आहे. संपूर्ण गाव जे आहे ते डोंगराच्या खाली आल्याची माहिती आपल्याकडे येते आहे. काही वेळातच आपले रिपोर्टर जे व्हिज्युअल्स आहेत हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितच आमचा प्रयत्न आहे. मात्र तुर्तास तरी आपण बघतोय की अर्थातच पावसाच्या संततधारेमुळे एका मोठा डोंगराचा कडा जो आहे एका गावावरती कोसळला, आणि 50 ते 60 घरं जी आहेत ती गाडली गेल्याची शक्यता आहे. आणि कदाचित एकही व्यक्ती तिथे दिसत नसल्यामुळे कदाचित सर्वजण, कदाचित आपण बघतोय की कदाचित काही मृतदेह देखील सापडल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. एक छोटा झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.